हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवणार आहे मी सिमला मिरचा एक पदार्थ बनवणार आहे, त्यामध्ये बेसन टाकून। तर तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की सिमला मिर्च आणि बेसनचं मिळून आपण त्याच्यामध्ये झुणका बनवतो। तर हा झुणका खूप छान लागतो, का मुलं पण आवडीने खातात। आणि काय असतं माहिती आहे, ही चपाती बरोबर पण आपल्याला खाता येतं, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा मिक्स भाकरी त्याच्याबरोबर खूप छान लागते। तर आता आपण बघूया तर सिमला मिरचा झुणका कसा बनवायचा। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे बघा, सिमला मिर्च, बेसन, याचं तुम्ही झुणका पण ह्याला म्हणू शकतात किंवा आपण नॉर्मली भाजी पण म्हणू शकतो। आणि ही ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते। तर आता बघूया आपण ही भाजी आता किंवा झुणका कसा बनवायचा। तर आता पहिल्याच सगळं मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते। तर इथे मी पाव किलो शिमला मिर्च घेतलेली आहे, हे बघा। आणि याचे मीडियम स्लाइस केलेले आहे, जसं आपण डाइस बनवतो तसे आहेत, हे बघा। त्यानंतर इथे एक मोठा बॉल, म्हणजे वाटी असते ना, ते वाडग्याने मी एक मोठं जाडं मी बेसन घेतलेलं आहे। जाडं घेतलं तर छान त्याला टेक्स्चर येतं आणि छान लागतं पण। त्यानंतर इथे बघा, मी लाल मिर्च आणि त्याच्यामध्ये आलं आणि लसूण ह्याचा एक प्रकारचा ठेचा कसा बनवतो तसं बनवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर। आता वळूया जे फोडणीला मी सुरुवातीला टाकतो ते बघूया इन्ग्रेडियंट्स। इथे मोहरी आहे, त्यानंतर जिरं आहे, हिंग आहे बघा। आणि दुसरा इथे मिक्स मसाला घेतलेला आहे। तुम्हाला जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा जो घरगुती तिखट मसाला घेऊ शकतात, 1 टेबलस्पून मी घेतलेला आहे। त्यानंतर हळद आहे, नंतर आपलं चवीपुरतं मीठ आणि तेल। हे सगळे मी इन्ग्रेडियंट्स तुम्हाला आता मी सगळे दाखवले आहे, त्याच्यामध्ये जास्त काय लागत नाहीये। तर आता आपण काय करूया, पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे 3 टेबलस्पून। नॉर्मली माझ्या रेसिपीमध्ये मी तेल खूप कमी वापरते, कारण हा झुणका टाइप आहे, म्हणून त्याला मी काय करते, त्यामध्ये तेल जास्त घेतलेलं आहे। आता तेल गरम झालंय, त्यामध्ये मी मोहरी आणि जिरं ऍड करते। आणि हे स्प्लटर होणार आता, म्हणून त्यावर मी काय करते, नेहमी मी झाकण ठेवते, कारण मोहरी काय होते ती स्प्लटर झाल्यावर सगळी बाहेर येते ना, म्हणून मी ते आता मोहरी स्प्लटर झाली, तडतडली की मी बघा झाकण आता काढलेलं आहे। त्यामध्ये आता बाकीचे फोडणीचे साहित्य आपण आता ऍड करू। सगळ्यात पहिलं मी जो ठेचा बनवलेला होता ना, तो मी ऍड करते। मी ही ह्याच्यामध्ये गोड मिरची घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ती तिखट मिरची असते ती तुम्ही घेऊ शकता। तर आता मी तेलावर मी हे परतवते। गॅसची फ्लेम आहे ती मी काय केलेली आहे, लो करून घेतलेली आहे। तर त्यानंतर थोडीशी हिंग। हिंग आपल्याला बेसन वगैरे असेल तर म्हणजे कंपल्सरी आहे, कारण थोडं गॅस्ट्रिक असतं ते, म्हणून आपण हिंग नेहमी वापरायची, जिरं, हिंग। तर आता मी ह्यामध्ये काय केलं, बारीक चिरलेला कांदा आता मी तो ऍड केलेला आहे। आणि तो मी आता मीडियम फ्लेमवर मी थोडं परतवून घेते, बघा। आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे। आणि कांदा आहे ना थोडा नरम होऊ दे, त्यामध्ये थोडीशी मी काय करते, कोथिंबीर आहे ना ती थोडीशी मी ऍड करते, कारण मला फोडणीवर कोथिंबीर खूप आवडते आणि त्याला फ्लेवर आहे ना खूप छान येतो। तर तुम्ही पण करून बघा, त्याला फ्लेवर खूप छान येतो। तर आता हे व्यवस्थित परतून घेऊया, कांदा आणि कोथिंबीर। आता हे नरम झालेलं आहे, त्यानंतर आपण काय करूया, यामध्ये हळद थोडीशी मी आता बघते ऍड करते, करूया आता। हे आता तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी आता लो ठेवली आहे, कारण हाय ठेवली किंवा मीडियम ठेवली तर हळद काय होते ती करपली जाते, म्हणून आता मी थोडीशी लो केलेली आहे गॅसची फ्लेम। आता मी हळद ही प्रॉपर मिक्स करून घेते। त्यानंतर काय करूया, आपण जे चिरून घेतलेले कॅप्सिकम आहेत ना, शिमला मिर्च, ते ऍड करू।
आपल्याकडे कधी कधी काय होतं, भाज्या नसतात, तर असं काय असेल ना, सिमला मिर्च वगैरे असतं, आपण फ्राईड राईस बनवतो किंवा पुलाव बनवतो, त्यामध्ये नॉर्मली आपल्या घरी असतात, त्यावेळेला बेसन तर अवेलेबल असतं, त्यावेळेला आपण काय करायचं, अशी भाकरी वगैरे करून, भात करायची पण गरज नाही, भाकरी आणि झुणका करून पण आपण खाऊ शकतो. तर हे मी परतून घेते. त्यामध्ये मी काय करते आता माहितीये, थोडंसं मीठ ऍड करते, कारण लगेच ते शिजलं जातं. हे बघा, तर मीठ ऍड करते आणि प्रॉपर परत एकदा मिक्स करून घेते. आता गॅसची फ्लेम लो आहे आणि हे मिक्स झालं ना, तर ह्याच्यावर एक झाकण ठेवते मी. कारण अगोदर मला ती सिमला मिर्च काय करून घ्यावी लागेल, शिजवून घ्यावी लागेल. तर 2 ते 3 मिनिट आपण वाफेवर हे शिजवून घ्यायचंय व्यवस्थित. तर आता बघूया 3 मिनिटांनी शिजलाय की नाही. असं वाटतं शिजलं गेलेलं आहे. कारण शिमला मिर्च पण जरा नरम झालेली आहे. बघा ना, मऊ झाली आहे. तर तर हे शिजलं गेलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसिजर करूया. तर आता मी ह्यामध्ये काय करते, जो लाल तिखट म्हणतो ना, मिक्स मसाला, तो ऍड करते. गॅसची फ्लेम आता आपल्याला लो करायची आहे. तर आता हे काय करते मी, यावर व्यवस्थित परतवून घेते, मिक्स करते पहिली गोष्ट, नंतर आपण परतवून व्यवस्थित घेऊया. आणि नंतर मग आपण काय करूया, त्यामध्ये जे बेसन घेतलेलं होतं ना, ते बेसन आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे. बेसनचं कसं माहितीये, आपण जर अगदी पावडर असतो ना बेसनची म्हणतो ना, आता हे थोडंसं कसं रवाळ आहे. हे रवाळ बेसन जर आपण घेतलं ना, तर त्याचं टेक्स्चर खूप छान येतं, कारण ते भाजलं पण छान जातं. आणि अगदी बारीक बेसन असेल ना, तर ते असं थोडं जास्त चिकट चिकट होतं. तर तो तेवढा जो आपण बनवतो ना, जो पदार्थ बनवायचा जसं आपल्याला जो पाहिजे झुणका, तसा तो होत नाही. म्हणून मी स्पेशली सांगते तुम्हाला की रवाळ घ्या. तर आता बघा, हे प्रॉपर मिक्स केलं आणि आता हे खरपूस भाजून घ्यायचं. जसं आपण रवा भाजून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आणि आता ह्यामध्ये मी काय करते, थोडंसं मला आता मीठ ऍड करावं लागेल, कारण मी मगाशी ना कमी केलेलं होतं ना, मीठ टाकलं होतं. तर मी आता मीठ थोडंसं ऍड करते ह्या स्टेजवर. आणि नंतर मग आपण पाण्याचा वापर करायचा. तर आता बघूया हे प्रॉपर भाजलंय की नाही. आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर आता हे भाजलं गेलेलं आहे प्रॉपर. तर आता काय करूया, त्यामध्ये आपण मीठ ऍड करूया. आणि नंतर हे आता मिक्स करून घेते मी मीठ. आणि नंतर मग आपण काय करूया, त्यामध्ये पाणी. पाणी पण कसं माहितीये आपल्याला, अगदी जास्त ओतायचं नाही, ते थोडं थोडं ओतत राहायचं आपल्याला. आता मी एवढं घेतलेलं आहे, जवळजवळ अर्धी वाटी घेतलेलं आहे. आणि ते पाणी मी आता काय करणार, हे प्रॉपर आता मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे एका ठिकाणी आपण जर पाणी ओतून ठेवलं तर त्याचे असे गुठळ्या तयार होणार, तर तसं होता कामा नये. तर ते प्रॉपर आपल्याला मिक्स करून, ते बघा असं सुटलं पाहिजे. तर आता अजून थोडंसं मला पाणी लागेल, कारण ते शिजलं जाणार नाही बेसन. मी आता परत जवळजवळ मी 1 वाटी, तुम्ही अंदाजा घ्या, 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. पण ते एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं पाणी. आता मी काय करते, ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मग एक 5 मिनिटासाठी हे झाकून ठेवते लो फ्लेमवर. कारण ते बेसन आहे ना, प्रॉपर शिजलं गेलं पाहिजे, तरच ते चांगलं, नाही तर कच्चं राहणार आहे. तर आता 5 मिनिटांनी बघूया. वॉव! किती छान झालंय बघा, मस्त. जरा सुटसुटीत पण झालेला आहे. तो बघा ना, अगदी चिकट पण नाही झालंय. मस्त. आणि हा झुणका आहे ना, स्पेशली एकतर तांदळाची भाकरी त्याच्याबरोबर पण छान लागते. आणि दुसरी ज्वारी, म्हणजे मिक्स भाकरी, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते. तर मला खूप आवडतं. तर मी कधीतरी अधूनमधून बनवते, माझ्या मुलींना पण आवडतं. तर आणि इन्स्टंट होतं, असं काही जास्त नाही. कारण त्याच्यासाठी
डाळ पाहिजे, परत भात पाहिजे असं नाही, भाकरी आणि झुणका असं खाऊ शकतो. तर आता हे रेडी झालेलं आहे, रेडी टू सर्व आहे. तर तुम्ही बघा, नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा, आवडेल तुम्हाला. तर कारण आणि इन्स्टंट पण आहे ना, असं काय जास्त वेळ पण नाही लागत, पटपट होतं. आणि घरात सगळे म्हणतात ना, जे साहित्य असतं ते सगळं अवेलेबल असतं. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर पण करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब नक्की करा. सो थँक यू.